सर मी शासकीय वसाहतीच्या असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि आम्ही गेले इथे 2 पिढ्यापासून या शासकीय वसाहतीमध्ये राहतो। 2 पिढी आणि आमच्या शासकीय वसाहतीला 63 वर्ष झालेली आहे आणि आता आमच्या शासकीय वसाहतीचा पुनर्विकास होतोय। तर आमची अशी मागणी आहे की या पुनर्विकासामध्ये आमचे जे सभासद आहेत त्या लोकांना मोफत नाही माफक दरात आम्हाला घर द्या। तुम्ही इतर लोकांना IAS असो IPS असो यांच्या तुम्ही गृहनिर्माण संस्थांच्या आहे ना माफक दरात भूखंड देता, मग आम्हाला तुम्ही का देत नाही? मुख्यमंत्र्यांनी 2दा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना करंट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी आमच्या 3 बैठका घेऊन आदेश दिले अधिकाऱ्यांना, पण अधिकारी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नियम अटी लावून आम्हाला त्याच्यामध्ये खोडा घालतायत। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी आमचा निर्णय लागावा म्हणून आमच्या महिला आणि आमचे बंधू शासकीय कर्मचारी हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत की मुख्यमंत्र्याचा आदेश पण अधिकारी मानत नाहीये। ना एक तुम्ही सांगितलं की BDD चॉल मध्ये कसं 15 लाख घेऊन तुम्ही पेमेंट करायला पण तयार आहेत। सरकारने सांगितलं थोडीशी पेमेंट करा, ते पण तुम्ही तयार आहेत। आम्ही सगळं साहेब करायला तयार आहोत। जसं तुम्ही BDD चाळीला पहिलं 50 लाख सांगितलं, मग 25 लाख सांगितलं, नंतर 15 लाख सांगितलं, तसं आम्ही असं म्हणत पण नाही तुम्ही आम्हाला घरं देत नाही ना, आम्हाला तुम्ही भूखंड द्या, आम्ही आमचं डेव्हलपमेंट करू। तुम्ही आता नुकतंच चर्मकार लोकांना पण दिलात, डबेवाल्यांना पण दिलात, गिरणी कामगारांना पण दिलात, परंतु आम्ही तुमचे शासकीय कर्मचारी ज्या तुम्ही योजना राबवता त्या आम्ही खालच्या तळागाळापर्यंत पोहोचवणारे कर्मचाऱ्यांकडे तुमचं लक्ष नाही, मग आम्हाला या सरकारचा निषेध करण्यासाठी आमरण उपोषण करावंच लागणार साहेब।